आजच्या कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाच्या काळात आठवड्याला तंत्रज्ञान अद्ययावत होत असताना जागतिक संस्था 80 वर्षात एकदाही अद्ययावत न होणं स्वीकारार्ह नाही असं सांगत जागतिक पातळीवरच्या संस्थांमध्ये सुधारणांची आग्रही भूमिका पंतप्रधानांनी ब्रिक्स शिखर परिषदेत मांडली। ब्राझीलमधल्या रिओ द जेनेरिओ इथं आज संध्याकाळी 17व्या ब्रिक्स शिखर परिषदेला सुरुवात झाली। या परिषदेत पंतप्रधानांनी ग्लोबल साऊथ देशांची बाजू मांडली। विकास असो, संसाधनाचं वितरण असो, सुरक्षेशी संबंधित विषय असो, ग्लोबल साऊथच्या हिताला प्राधान्य मिळालेलं नाही। ग्लोबल साऊथ कायम दुहेरी मापदंडाचा शिकार झाला आहे। 20व्या शतकात स्थापन झालेल्या जागतिक संस्थांमध्ये 2/3 मानवी समूहाला पुरेसं योगदान मिळालेलं नाही। ज्या देशांचं आज वैश्विक अर्थव्यवस्थेत मोठं योगदान आहे त्यांना निर्णय प्रक्रियेत सामावून घेतलं जात नाही असं पंतप्रधान म्हणाले। हा केवळ प्रतिनिधित्वाचा प्रश्न नसून विश्वासार्हता आणि प्रभावीपणाचा प्रश्न आहे असं सांगून या संस्था 21व्या शतकातल्या आव्हानांना सामोरं जाण्यास असमर्थ असल्याचं स्पष्ट प्रतिपादन त्यांनी केलं। आज जगाला बहुध्रुवीय आणि समावेशक जागतिक व्यवस्थेची गरज असून याची सुरुवात जागतिक संस्थांमधल्या व्यापक सुधारणांपासून झाली पाहिजे अशी भूमिका त्यांनी मांडली। या सुधारणा केवळ प्रतिकात्मक नसाव्यात तर त्यांचा वास्तविक परिणामही दिसायला हवा असं सांगून नियामक रचना, मतदान अधिकारांमध्ये बदल होण्याची आवश्यकता त्यांनी व्यक्त केली। संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषद, जागतिक व्यापार संघटना, बहुउद्देशीय विकास बँकांसारख्या संस्थांमध्ये सुधारणांसाठी ब्रिक्स समूहानं प्रयत्न करायला हवेत असं ते म्हणाले। भारतानं कायम अखिल मानवतेच्या हितासाठी काम करणं आपली जबाबदारी मानली असल्याचं त्यांनी अधोरेखित केलं। ब्रिक्स देशांसोबत रचनात्मक योगदानासाठीची वचनबद्धता पंतप्रधानांनी व्यक्त केली। परिषदेत ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांनी